संदीप कुलकर्णी आपले स्वागत करतो. आरोग्य संवाद या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये प्रश्न तुमचे, उत्तर आमच्या तज्ञांचे. निसर्गाने आपल्याला दिलेलं एक मोठं वरदान ते म्हणजे आपल्या हाताची रचना हे आहे. ह्या हाताच्या रचनेमुळेच आज जे आपण आपले जे स्किल्स आहेत किंवा ज्याला आपण कौशल्य म्हणतो, एखादी गोष्ट खूप कुशलतेने करण्यासाठी जे आपल्याला स्किल्स निसर्गाने दिलेले आहेत ते फक्त आपल्या हाताच्या रचनेमुळे आहेत. आणि याचाच उपयोग करत असताना वारंवार जेव्हा आपण उपयोग करतो, एखादी गोष्ट परत परत वापरतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी विकार होण्याची शक्यताही असते. अशाच हातांच्या विकाराचे जे तज्ञ आहेत, डॉक्टर पराग लाड हे आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. पराग लाड सर यांना 12 वर्षाचा हँड सर्जरीचा अनुभव असून 5,000 पेक्षा जास्त हातांच्या शस्त्रक्रिया त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. पराग लाड सर हे पिनॅकल ऑर्थो सेंटर ठाणे येथे पूर्ण वेळ कार्यरत आहेत आणि याच त्यांच्या अनुभवाचा फायदा आज आपल्याला करून घ्यायचा आहे. माझा पहिला प्रश्न जो आहे तो मनीषा पवार यांनी दादर येथून विचारलाय. त्यांचं वय हे 45 वर्ष आहे. त्यांना कुठलाही आजार नाहीये, पण त्यांच्या अंगठ्यामध्ये आणि मनगटामध्ये वेदना होतात अशी त्यांची तक्रार आहे. याच्याबद्दल आपल्याला काय त्यांना सुचवतं? सो एवढ्या इन्फॉर्मेशन वरनं की वय वर्ष 45 आणि त्यांना जर कुठलाही दुसरा मेडिकल आजार जर नसेल आणि अंगठा आणि मनगट याच्यामध्ये जेव्हा एखाद्या होम मेकर जे हाऊसवाईफ आपण म्हणतो त्यांना जर असा त्रास होत असेल तर मेनली हा प्रॉब्लेम हाडांचा नसतो, पण अंगठा आणि मनगट हे वर खाली करणारे जे महत्वाचे टेंडन्स असतात, ज्या नसा असतात, यांना आलेली सूज, याला आम्ही मेडिकल शब्द इन्फ्लमेशन असं म्हणतो, त्याच्यामुळे हा त्रास असू शकतो. बऱ्याच वेळा आपल्या कामाची पद्धत किचन मध्ये काम करताना किंवा एखादी लेडी कम्प्युटरवर काम करताना जर ती चुकीची असेल किंवा तिचं ओव्हर यूज असेल, ज्याला आम्ही म्हणतो रिपिटेटिव्ह स्ट्रेन इंजुरी, म्हणजे ही इंजुरी वारंवार होत असेल तर ह्या वेदना होतात. ह्या वेदना जर फॅमिली डॉक्टरांकडनं घेतलेल्या पेनकिलरने जर बऱ्या नाही झाल्या तर आपल्याला याचं अचूक निदान होईपर्यंत इलाज करता येत नाही. साधारणतः कारण अशी असतात की शरीरामध्ये युरिक ऍसिड लेवल जर प्रमाण वाढलं तर ह्या म्हणजे वेदना होऊ शकतात. कधी कधी सुरुवातीची लक्षणं सांध्यांची झीज होण्याची असली तरी पण ह्या वेदना होतात. पण बऱ्याच गृहिणींमध्ये जर आपण त्यांना त्यांचं वर्किंग स्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत जर त्यांना एक्सप्लेन केली तर ह्या वेदना कमीही होऊ शकतात. बऱ्याच वेळा जर त्यांना आपण एक रेडीमेड स्लॅब सपोर्ट असं जर आपण अंगठ्याला सपोर्टसाठी वापरण्यासाठी पट्टा दिला तर या वेदना बऱ्यापैकी कमी होऊ शकतात. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे हाडांचं कारण नसून अंगठा आणि मनगट वर खाली करणाऱ्या ज्या नसा असतात त्यांना आलेल्या सुजेमुळे ह्या वेदना होतात असा. पुढचा प्रश्न आपल्याला मीरा भाईंदर इथून त्यांनी विचारलाय. हा प्रश्न त्यांनी त्यांच्या मुलासाठी विचारलाय. त्यांच्या मुलाच्या रिंग फिंगर मध्ये आणि लिटिल फिंगर मध्ये ते वेदना होत राहतात आणि याचं त्यांना काही अजून निदान झालेलं नाहीये. तर 18 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या रिंग फिंगर मध्ये आणि याच्यामध्ये वेदना होतात असं मयूर पाटील यांचा हा प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना हे समजून घेतलं पाहिजे की पूर्ण हातामध्ये होणाऱ्या वेदना आणि फक्त बोटामध्ये होणाऱ्या वेदना याच्यामध्ये खूप तफावत आहे. एखाद्या बोटालाच जर वेदना होत असतील आणि 18 वर्षाच्या तरुण वयोगटामध्ये जेव्हा असा प्रॉब्लेम होतो, कळत न कळत कधी ना कधीतरी काही वस्तू खेचताना किंवा काही एखादं ड्रॉवर बंद करताना म्हणजे मुका मार लागल्यामुळे ह्या वेदना होतात. आणि ह्या वेदनांचं आपल्याला तपास करून संपूर्ण बोटामध्ये नखापासून आपल्याला जो आपल्या हाताला जॉईंट होणारा जो सांधा आहे इथपर्यंत हा प्रॉब्लेम हाडांचा, सांध्याचा की बोट बेंड करणाऱ्या नसांचा आहे, याचं आधी अचूक निदान करावं लागतं. पण जर 18 वर्षाच्या मुलाला जर काही मार लागला नसेल आणि फक्त बोटात वेदना होत असतील तर हे कधी कधी जर पेनकिलर किंवा अशी सामान्य औषधं घेऊन बरं वाटत नसेल तर याला तपास करणं गरजेचं आहे. जे दुर्मिळ प्रॉब्लेम असतात म्हणजे हाडांमध्ये आलेली गाठ किंवा सूज यामध्ये फक्त एका बोटामध्ये मुंग्या दुखणं किंवा वेदना होतात आणि ह्या जोपर्यंत आपण त्याचा एक्सरे तपासून घेत नाही तोपर्यंत आपल्याला अचूक निदान कळणार नाही. तर 18 वर्षाच्या मुलामध्ये तसं घाबरण्याचं कारण नसेल, जर त्याला मार लागल्यामुळे दुखत असेल तर हे दुखणं औषधं आणि बेल्ट वापरून बरं होऊ शकतं. पण जर याला काही मार लागला नसेल आणि हे दुखणं 3 महिन्यापेक्षा जास्त असेल
तर आपल्याला त्याचा एक्सरे काढून त्याच्या हाडामध्ये काही गाठ आहे का किंवा सूज आहे का याचं निदान करूनच त्याचा इलाज करण्यात येईल. निश्चितच. तर बोटांचे जे विकार आज आपण इथे विचार करतोय आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही आता सांगितलं की एका बोटामध्ये जो होणारा त्रास आणि अनेक म्हणजे सगळ्या बोटांमध्ये होणारा त्रास, त्याच्यामध्ये कसं तुम्हाला विचार करायचा आहे आणि कसं तुम्हाला वाटेल की कधी आपल्याला डॉक्टरांकडे जायला पाहिजे, कधी आपल्याला डॉक्टरांना भेटायला पाहिजे, हा एक खूप महत्वाचा संदेश तुम्ही आज येथे त्यांना सगळ्यांना कन्वे केलाय की जेव्हा आपल्याला गरज आहे डॉक्टरांकडे कधी आपल्याला पोहोचायचंय हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. नक्की. यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. औरंगाबादवरून सलीम शेख यांना असं विचारायचं आहे की त्यांच्या आईला डायबिटीज आहे आणि डायबिटीज असताना त्यांच्या एका मधल्या बोटाची जी मुवमेंट आहे ती करताना ते बोट अडकते आणि मग थोड्या वेळानंतर ते आपल्याला मॅन्युअली रिमूव्ह करावं लागतं किंवा हलवावं लागतं आणि मग त्याच्यानंतर वेदना कमी होतात. तर याच्याबद्दल आपल्याला त्यांना काय सुचवता येईल? सो डायबेटीस मध्ये ही हिस्ट्री किंवा ही जी इन्फॉर्मेशन आता डॉक्टर कुलकर्णी यांनी दिली की मी जेव्हा डायबेटीस पेशंट मध्ये मुठ्ठी आपण बंद करतो आणि ती जेव्हा उघडतो आणि जेव्हा हे बोट असं टक्कन असा आवाज येतो, याच्यामध्ये हॉर्मोनल इश्यूज झाल्यामुळे आपल्याला बोट बेंड करण्यासाठी देवाने काही रचना करून इथे एक पुली दिलेली आहे. डायबिटीस मध्ये ह्या पुलीचा आकार, पुली याचा अर्थ असा आहे की ही नसा आपण जेव्हा बेंड करतो तेव्हा आपल्याला इकडनं दिसत नाही. याचं कारण असं आहे की या नसा एका विशिष्ट प्रकारच्या पिशवीने इथे पकडून ठेवलेल्या आहे. डायबिटीस मध्ये ही जी पिशवी आहे हिचा आकार वाढतो किंवा ही जी नसा आपण वर खाली करणाऱ्या ज्या नसा आहेत त्यांचा आकार कमी होतो आणि जेव्हा ते पेशंट मुठ्ठी बंद करतात ते नसा अडकतात. याला मेडिकल शब्द आहे ट्रिगर फिंगर. याला काही विशिष्ट ग्रेड्स असतात. म्हणजे आपण एखादा आजार हा माइल्ड आहे म्हणजे सौम्य आहे की हा सिव्हिअर आहे असं आपण त्याचा आधी ग्रेड अंदाजा घेतो. अशा पेशंट्स मध्ये जर कधी कधी हे बोट अडकत असेल तर जर त्यांनी त्यांचं मधुमेह, थायरॉइड, डायबेटीस, कोलेस्ट्रॉल असे आजार त्यांनी जर कंट्रोल केले तर हा त्रास नैसर्गिकरित्या बरा होऊ शकतो. पण जर दैनंदिन कामामध्ये आपल्या नॉर्मल ऍक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक वेळी जर ते बोट अडकत असेल आणि तुम्हाला दुसऱ्या हाताचा वापर करून ते बोट सरळ करावं लागत असेल तर याचा अर्थ असा आहे की हा एक मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला काही इंटरव्हेन्शन म्हणजे कुठल्या तरी छोट्या शस्त्रक्रिया किंवा इंजेक्शन देऊन जर ते बरं केलं नाही तर हे कायमस्वरूपी बरं होणं थोडं अशक्य असतं. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना माझा पहिला सल्ला असा आहे की ज्या लोकांना मेडिकल प्रॉब्लेम आहे ते जर त्यांनी आटोक्यात आणले डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तर हे बोट अडकणं हे प्रॉब्लेम आपोआप बरे होऊ शकतात. पण ते जर रोज प्रत्येक कामामध्ये अडकत असतील तर हँड सर्जनचं ओपिनियन घेऊन त्याची सिरियसनेस किती आहे ते बघून त्याला सर्जरी किंवा औषधाने रिलीज करण्याची गरज आहे का त्याला तपास करावा लागतो. ट्रिगर फिंगर याच्याबद्दल आत्ताच तुम्ही आम्हाला समजावलं आणि त्याचा प्रेक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जर असं कधी त्यांना आढळलं तर नक्कीच ते आता याच्याकडे लक्ष देतील आणि त्याचा त्यांना फायदा होईल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. साक्षी जैन यांना मुलुंडवरून असं विचारायचंय की त्यांना बीपी आणि थायरॉइड असे 2 मेटाबॉलिक आजार आहेत आणि ते आजार असताना त्यांना त्यांच्या हातांमध्ये मुंग्या येतात, वेदना होतात, मनगटामध्ये मुंग्या येणं, वेदना होणं हे त्यांना आहे आणि या प्रकारे हा जो त्रास त्यांचा आहे हा रात्रीच्या वेळी मात्र त्यांना वाढलेला आहे असं त्यांना जाणवतंय. याच्याबद्दल आपल्याला त्यांना काय ऍडवाइस करता येईल? सो आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आपल्या हाताची रचना झालेली आहे, आपण प्रत्येक वेळी म्हणतो माझ्या हाताची नसा दुखतात, तर आपल्याला हातामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या नसा आहेत. एक जी आपल्याला मनगटाच्या वर आपल्याला ज्या हिरव्या लाईन्स दिसतात याला आपण व्हेन्स म्हणतो, ह्याला पण आपण नसच म्हणतो. हिचं काम आहे हातामध्ये रक्त पुरवठा करणं. ह्या नसांना मोस्टली सहजासहजी काही होत नाही. दुसरं जे हाताला संवेदना पुरवतं, आपल्याला गार पाणी, गरम पाणी, स्पर्श लागणं, कळणं यांना आम्ही नर्व्हज म्हणतो. त्यांना पण आपण मराठी भाषेमध्ये नसाच म्हणतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण फिंगर मुवमेंट्स बोटांची हालचाल करतो त्या हालचाली करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जे टेंडन्स असतात त्याला पण आपण नसाच म्हणतो. आता मिसेस साक्षी जैनचा जो प्रश्न आहे की माझा रात्री मला हाताच्या बोटांना बधीरपणा, वेदना आणि सुन्नपणा येतं, तर याचा अर्थ असा आहे ज्यांना थायरॉइड आणि हाय ब्लड प्रेशरचे जे काही आजार असतील
हे याच्यामुळे कार्पल टनेल सिंड्रोम नावाचा एक मेडिकल शब्द आहे. जर त्याचा आपण मराठीत अर्थ समजून घेतला तर कार्पल म्हणजे मनगट, टनेल म्हणजे बोगदा आणि सिंड्रोम म्हणजे रोग. तर मनगटामध्ये या लोकेशनवर 2 सेंटीमीटरचा एक टनेल आहे, ज्याच्यातनं 5 बोटांना हलवणाऱ्या 16 नसा जातात आणि त्या 16 नसांमध्ये एक मीडियन नर्व नावाचा प्रकार असतो, जो ह्या हॉर्मोनल किंवा मेटाबॉलिक आजारांमध्ये त्या टनेलचा आकार कमी झाल्याने ती नस दाबली जाते आणि म्हणून आपल्याला हातांमध्ये बधीरपणा येतो. आता हा प्रॉब्लेम तुम्ही डॉक्टर सांगितलं की रात्री त्यांना त्रास जास्त होतो. दिवसभर आपल्या कामाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्या हाताची हालचाल ही खूप चालू असते, म्हणून आपल्या हातामध्ये कधीही मुंग्या नसा काहीही येत नाही. पण रात्रीमध्ये आपण जेव्हा झोपतो किंवा आराम करतो आणि जर आपण आपलं मनगट बेंड पोझिशन मध्ये ठेवतो तेव्हा या हातामध्ये मुंग्या येणं सुरू होतं, कारण मनगटाची नस इकडे दाबली जाते. याचं उत्तर जसं मी मागच्या प्रश्नांचं उत्तर देताना सांगितलं, जर थायरॉइड आणि ब्लड प्रेशर हे आजार कंट्रोलमध्ये ठेवले तर ह्या मुंग्या कमी होतात. एका प्रकारचं स्प्लिंट सपोर्ट जर आपण इथे लावलं रात्री झोपताना, जेणेकरून तुमचं मनगट असं होणार नाही, असं जर लावलं तर ह्या मुंग्या कमी होतात. पण ह्या दोन्ही उपचारांचा इलाज करून पण जर बरं वाटत नसेल तर मात्र आपल्याला एक नसांची टेस्ट करून या प्रॉब्लेमचं सिरियसनेस बघावं लागतं, या प्रॉब्लेमची सिव्हिरिटी बघावी लागते. आणि जर हे खूप प्रमाणात दाबलं गेलं असेल तर ह्या नसांचा जो गळफास इकडे या टनेल मध्ये लागलेला आहे तो नॉर्मल शस्त्रक्रियाद्वारे जर आपण त्याला सोडवलं तर हे 100% बरं होण्यासारखं आहे. मनगटाचा जो आता आजार आपण सरांकडनं ऐकला, कार्पल टनेल, या आजाराचं प्रमाण हे आजकाल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय. आपण खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा आजकाल कम्प्युटर्सचा वापर करतोय, मोबाईलचा वापर करतोय, आपण लॅपटॉप वापरतोय किंवा आपण एरवीही हाताचा वापर करत असतो, या सगळ्या वापरामध्ये कार्पल टनेल हा मोठ्या प्रमाणात आपल्याला आजार आजकाल दिसतो. आम्हालाही प्रॅक्टिसमध्ये तो बऱ्याच वेळा दिसतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना आज खूप सुंदररित्या वर्णन केले की नेमका हा आजार काय आहे आणि त्याला आपल्याला कसं सामोरं गेलं पाहिजे. त्यानंतर मला प्रेक्षकांमधून काही प्रश्न घ्यायचे, तर आपण आता प्रेक्षकांकडे जाऊया. प्रेक्षकांमधून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? हॅलो डॉक्टर, माझं नाव श्रुतिका जाधव, मी दादरला राहते. तर माझा असा प्रश्न आहे की माझ्या वडिलांचं वय 75 वर्ष आहे, बऱ्यापैकी ॲक्टिव्ह पर्सन आहेत, पण त्यांच्या अंगठ्याच्या मुळाशी वेदना होत राहतात. काही हालचाल केल्यानंतर किंवा काही काम केल्यानंतर त्या वेदना वाढतात. तर याचं काय कारण असू शकतं? 75 वर्ष वयोगटामध्ये आजकाल आपल्याला देवकृपेने आपली लाईफ एक्सपेक्टन्सी ही वाढलेली आहे. म्हणजे आपल्याला 75 वर्षाचा माणूस जेव्हा ऍक्टिव्ह असतो आणि अंगठ्यामध्ये जेव्हा वेदना होतात तर आपल्याला प्रत्येक सांध्यामध्ये एक वंगण असतं. त्या सांध्यांची झीज होण्याची सुरुवात झाली तेव्हा ह्या वेदना सुरू होतात. जसं आपण बऱ्याच वेळा ऐकतो की माझ्या वडिलांना आईला गुडघ्यादुखीचा त्रास आहे, याचा अर्थ गुडघ्यांचे सांध्यांचं वंगण कमी झाल्यामुळे, हाडांचं घर्षण झाल्यामुळे हा दुखणं होतो. तसं अंगठ्याचा सांधा जरी छोटा असला तरी त्याच्यामध्ये पण एक विशिष्ट प्रकारचं वंगण आहे. 75 वर्षाच्या कालखिर्दीमध्ये अंगठा हा आपल्या हाताचा सगळ्यात महत्वाचा अवयव आहे, जो जास्तीत जास्त वेळा वापरला जातो. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर, त्यांच्या वेदनांचं कारण कदाचित किंवा जास्त शक्यता अशी आहे की या अंगठ्याची होणारी झीज आहे. आणि जर त्यांना त्यांच्या दैनंदिन कामामध्ये व्यत्यय होत नसेल तर असे काही औषधं असतात जेणेकरून हे वंगण नवीन निर्माण करता येत नाही, पण जेवढं वंगण आपल्याला सांध्यांमध्ये आहे एवढं आपण मेंटेन करू शकतो. अशा औषधांनी हा त्रास बऱ्यापैकी बरा होतो. बऱ्याच वेळा वातावरण जर थंड झालं किंवा त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत जर बदलली नाही, वस्तू उचलणं, ढकलणं, कपडे पिळणं, बरणीचं झाकण उघडणं, अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये जर हे पेन जास्त होत असलं तर या सांध्यांची झीज किती प्रमाणात होते हे आपल्याला एक्सरे काढून बघून घ्यावं लागतं. ऍक्टिव्ह पर्सन्स मध्ये जर एक्सरे काढून आपल्याला कळलं की या सांध्यांची झीज 50% पेक्षा कमी आहे तर काही औषधं, इंजेक्शन आणि एक पट्टी सपोर्ट हे लावून हा रोग नक्कीच आटोक्यात आणता येतो. काही पेशंट्स मध्ये, काही रुग्णांमध्ये, यांना आम्ही रुग्ण म्हणू शकत नाही कारण ते त्यांची ऍक्टिव्हिटी व्यवस्थित करतात, पण जर 50%हून सांधा जास्त घासला गेला असेल आणि त्यांना रोज 2 पेनकिलर खाऊन त्यांना त्यांची ऍक्टिव्हिटी करण्याची गरज पडत असेल
तर कधी कधी इव्हन 75 वर्षाच्या गृहस्थांना आम्ही सर्जरी बद्दल मार्गदर्शन करतो आणि ते केल्यानंतर ह्या सांध्यांची झिजेचं प्रमाण हे पूर्णपणे निघून जातं. ह्या रोगाला थंब आर्थरायटिस असं म्हणतात. थंब म्हणजे अंगठा आणि अंगठ्याची होणारी झीज असं आहे. वयामानाने होणारा जो आर्थरायटिस आहे, जो आम्ही सर्वसामान्यपणे बघतो, म्हणजे गुडघा असेल, हिप असेल, या ठिकाणी तर आम्ही नेहमीच असे रुग्ण बघत असतो. पण हातांमध्ये होणारा आर्थरायटिस आणि त्यातली त्यात आपण जे म्हणणार ना की अंगठ्यामध्ये होणारा आर्थरायटिस हा खूप कमी लोकांना माहिती असणारा आजार आहे आणि त्याच्याबद्दल आज तुम्ही खूप महत्वपूर्ण माहिती आज दिलेली आहे. आपण या प्रश्नाच्या सुरुवातीलाच म्हणलात की जे लोक खूप ऍक्टिव्ह असतात, त्यांच्यामध्ये खूप वापर केला जातो हातांचा, असे जे लोक आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो की आज जो खेळ सगळ्यात जास्त खेळला जातो किंवा जो खूप प्रचलित असा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट. आणि अशाच एका क्रिकेट प्लेअरचा आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न आहे रोहित ठाकूर यांनी मुंबईमधून विचारलाय की क्रिकेट खेळत असताना त्यांच्या इंडेक्स फिंगरला इंजुरी झालेली आहे आणि ती इंजुरी त्यांनी काही गोळ्या घेऊन तिथल्या लोकल डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घेऊन तात्पुरत्या स्वरूपात बरी झाली आहे. पण अजूनही त्याच्यामध्ये स्नायूंमध्ये वेदना आहेत आणि बोटांची हालचाल करताना त्यांना जो आधी त्यांचा नॉर्मल हालचाल होती ती हालचाल त्यांची आता होत नाहीये. तर याच्यासाठी आपल्याला त्यांना काय सुचवता येईल, आपल्याला काय मार्गदर्शन करता येईल? सो भारतीयांसाठी आणि त्यातल्या त्यात मुंबईकरांसाठी क्रिकेट म्हणजे नुसतं बघण्याचा गेम नाहीये, तो डिस्कशनचा पण गेम आहे. क्रिकेट खेळताना जेव्हा बोटांना वेदना होतात आणि या वेदना जेव्हा आपण पेशंटला तपासतो तेव्हा हा प्रॉब्लेम मेडिकल भाषेत एक प्रश्न विचारला, अक्यूट आहे की क्रॉनिक आहे, म्हणजे ही इंजुरी मागच्या 3 आठवड्याच्या आत झाली आहे की या इंजुरीला किंवा ह्या मारला लागून 3 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्याच्यावर आपली ट्रीटमेंट निर्भर करते. 3 आठवड्यापेक्षा कमी असलेल्या हाताच्या ज्या काही ट्रॉमा, इंजुरी, वेदना आहेत त्या क्रिकेट खेळामुळे असो किंवा इतर कुठल्याही खेळामुळे असो, त्या विदाऊट सर्जरी किंवा विदाऊट प्लास्टर सुद्धा बऱ्या करता येतात. पण जेव्हा एखादा प्रॉब्लेम हा 3 आठवड्यापेक्षा जास्त होतो तेव्हा अशा पेशंट्स मध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम हाडांचा आहे की नसांचा आहे याचं पहिले निदान करता येतं. दुसरी गोष्ट, ह्या प्रॉब्लेमला त्याच्या बोटाचा आकार हा सरळ आणि बेंड पोझिशन मध्ये कसा आहे याचं आधी तपासणी करावी लागते आणि तपासल्यानंतर जर आपण एका विशिष्ट प्रकारचे स्प्लिंट्स असं नावाचा प्रकार असतो ज्याला आपण एक बोटांना एक सपोर्ट वापरण्यात येतो, तो जर आपण काही वेळापुरता त्या पेशंट्सला दिला तर त्यांच्या बोटांमध्ये आलेला तिरळेपणा किंवा त्यांना होणाऱ्या वेदना त्या स्प्लिंट्समुळे कमी होतात. बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये सुद्धा बॉल कॅच करताना होणाऱ्या इंजुरीज वेगळ्या असतात, बॅटिंग करताना होणाऱ्या इंजुरी वेगळ्या असतात. बॉल कॅच करताना बऱ्याच वेळा पेशंट्सला बोटांमध्ये फ्रॅक्चर्स होतात आणि या फ्रॅक्चरची ट्रीटमेंट जर तुम्ही वेळेतच नाही केली तर मग याला कायमस्वरूपी ट्रीटमेंट मिळवण्यासाठी किंवा आपल्या बोटाचं फंक्शन नॉर्मल मिळवण्यासाठी एक्सरे वगैरे बघून ऑपरेशन करण्याची सुद्धा गरज पडू शकते. पण एखादं क्रिकेट खेळताना जर म्हणजे बॅटिंग करताना जर इंजुरी झाली तर ह्या मेनली आम्ही त्याला लिगामेंट इंजुरीज म्हणतो, म्हणजे अंगठा ट्विस्ट होणं. तर अशा इंजुरीजला जर आपण प्लास्टर दिलं वेळीच आणि 2-3 आठवड्यामध्ये जर आपण त्याला रेस्ट दिली तर ह्या इंजुरीज नैसर्गिकरित्या बऱ्या होऊ शकतात. बरोबर आहे सर. आपण याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा सांगितला की वेळ खूप महत्वाची आहे. म्हणजे तुम्हाला इजा झालीये आणि तुम्ही त्याच्यासाठी त्या वेळेला काय करताय आणि जर ती इजा बरी होत नाहीये तर मग तुम्ही कधी डॉक्टरांना भेटलं पाहिजे किंवा कधी तुम्ही हँड सर्जनला भेटलं पाहिजे, हे तुम्ही एक महत्वाचं मार्गदर्शन आज याच्यातून केलेलं आहे. खूप लोक मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळत असतात आणि त्यांना अशा इंजुरीज होत असतात, पण कळत नकळत ते तसंच त्याला खेचत असतात आणि मग त्याच्यातून त्यांचे जे कॉम्प्लिकेशन ज्याला आपण म्हणू ते कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर ते डॉक्टरांकडे बऱ्याच वेळा येत असतात. तर ते जर आधीच सुरुवातीच्या काळातच जर डॉक्टरांना भेटले तर बऱ्याच वेळा ह्या पुढचे कॉम्प्लिकेशन आपण थांबवू शकतो आणि जो त्रास आहे तो पण थांबवू शकतो. आज डॉक्टर परागले यांनी खूप विस्तृत अशी माहिती आपल्याला आज दिली, त्याबद्दल मी सरांचं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार.